नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। कार्तिक महिना हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आणि देवांचा मानला जातो। या महिन्यात देवांची आराधना, उपासना आणि त्यासोबतच उपवास देखील केले जातात। असे मानले जाते की या महिन्यात देव पृथ्वीवरती दिवाळी साजरी करण्यासाठी येत असतात, म्हणून कार्तिक पौर्णिमेला व देव दिवाळीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा। या दिवशी शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता असे सांगितले जाते, तर शिवशंकरांना त्रिपुरारी देखील म्हटलं जातं। एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह सुरू असतात। तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो, तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री हरिहर यांचीही भेट होत असते असे मानले जाते। तर या दिवशी शंकराच्या मंदिरात त्रिपुरवाती देखील लावली जाते, म्हणून या दिवशी देवतांना बेल आणि तुळस वाहिली जाते। कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा। त्रिपुरारी पौर्णिमा कधी आहे, पूजाविधी कसा करावा, या दिवशी त्रिपुरवात कशा प्रज्वलित कराव्यात, तेव्हा ती आपण कोणत्या प्रकारे लावायच्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। आणि मैत्रिणींनो, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। वैकुंठ चतुर्दशीचा दुसरा दिवस म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा। तर यंदा कार्तिक पौर्णिमा तिथी प्रारंभ 4 नोव्हेंबर मंगळवारी रात्री 10:37 होणार असून पौर्णिमा तिथी समाप्ती 5 नोव्हेंबर बुधवारी सायंकाळी 6:49 होणार आहे। त्यामुळे कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेचे सत्यनारायण पूजन तसेच 750 त्रिपुरवाती प्रज्वलित करण्याचा उपाय आपण 5 नोव्हेंबर रोजीच म्हणजे बुधवारी सायंकाळी प्रदोष काळातच करावा। त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी देखील म्हटलं जातं। या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले जाते। इतर दिवस कार्तिक स्वामींचे दर्शन स्त्रिया घेऊ शकत नाही, त्यामागे देखील एक कथा प्रचलित आहे। परंतु त्रिपुरारी पौर्णिमेला स्त्री पुरुष कार्तिकेय स्वामींचे दर्शन घेऊ शकतात। शिवपूजन हे आपण प्रदोष काळातच करत असतो आणि त्रिपुरवात देखील आपल्याला प्रदोष काळातच लावायची असते। तर मंडळी, पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे। पूर्वीच्या काळी नदीवर आंघोळीला जायचे, पण सध्या परिस्थिती ते शक्य नसल्याने गंगाजल आपण पाण्यामध्ये टाकून स्नान करावे। या दिवशी लक्ष्मीनारायणाचे पूजन केले जाते, त्यामुळे देवासमोर तुपाचा दिवा आपण लावावा। या दिवशी सत्यनारायण पूजा केल्यास ते अतिशय शुभ मानलं जातं। देवांसमोर तुम्ही सत्यनारायणाची कथा वाचावी, तसेच देवाला गोडाधोडाचा नैवेद्यही अर्पण करावा, आरती करावी। एका ताम्हणात श्री गणेशांची मूर्ती आपण घ्यावी, त्यावर शुद्ध जलाने तसेच पंचामृताने अभिषेक करावा। देवांसमोर पाट किंवा चौरंग आपण मांडावा, किंवा देवघराजवळ तुम्ही पूजा केली असेल तरीही चालेल। श्री गणेशांची पूजा झाल्यावर देवघरातील शिवलिंगावरही आपण पाण्याने तसंच पंचामृताने अभिषेक करावा। पंचामृतामध्ये दूध, दही, साखर, मध आणि तूप हे 5 जिन्नस आपल्याला एकत्र करायचे असतात, त्यांचा अभिषेक आपण करावा। अभिषेकादरम्यान ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपण करावा, किंवा शिव अष्टोत्तर नामावलीचे उच्चारण तुम्ही करू शकता आणि अभिषेक हा संपन्न करावा। शिवलिंग स्वच्छ पुसून त्यानंतर आपण शिवलिंगावर फूल, चंदन, भस्म हे अर्पण करावे, दीपधूप दाखवावा, षोडोपचारे पूजा करावी। त्रिपुरारी पौर्णिमेला चातुर्मासाची सांगता होत असते। त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला विष्णू सहस्रनामे घेऊन बेल किंवा महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात। तर इतर वेळी शंकरांना बेल व श्री विष्णूंना तुळस वाहिली जाते। या भेटीचे आगेवेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते। त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुर प्रकारची वात करून भगवान शंकरांसमोर दिवा लावला जातो। तसेच घरात किंवा मंदिरात शेकडो दिव्यांची रोषणाईही केली जाते। मंदिरातील दगडी दीपमालेमध्ये त्रिपुरवात लावून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केला जातो। तसेच या दिवशी दीपदानही केले जाते। भगवान शिवांची पूजा झाल्यावर आपल्याला हवन करायचे असते, तर देवाप्रमाणे आपल्यालाही अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनात आनंद पसरावा, आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी, दिव्यांचा प्रकाश आपल्या हृदयात आपल्या जीवनात पसरावा, म्हणून या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात 750 वाती लावून दिवे
लावले जातात। या वातींनाच त्रिपुर वात असं म्हटलं जातं। तसेच या दिवशी भगवान शिवशंकरांना अभिषेक करून या वाती प्रज्वलित करायचे असते आणि राहिलेले भस्म किंवा राख शिवपिंडीवर अर्पण करावी, कारण शिवाला भस्म अतिशय प्रिय आहे। तर या त्रिपुर वाती सध्या बाजारात तुम्हाला सहज उपलब्ध होतील। अशा प्रकारे मोठा दिवा आपल्याला घ्यायचा आहे आणि हवनकुंड जर तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम। तसेच गाईचे तूपही आपण घ्यावे। हवनकुंड नसेल तर मातीचा कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता। मातीच्या दिव्याला थोडी ओली हळद लावून घ्यावी। अक्षता, हळदी, कुंकू, फूल आपण घ्यावे। जिथं आपण महादेवांची पूजा मांडलेली आहे तिथेच ही त्रिपुर वात आपण लावावी आणि जिथं ही वात तुम्हाला लावायची आहे तिथे सुंदर सुशोभित अशी रांगोळी, फुलांची सजावट करून घ्यावी। ओम श्री वास्तुपुरुषाय नमः, ओम श्री वास्तुपुरुषाय नमः असं म्हणून जमिनीची पूजा आपण आधी करून घ्यावी। त्यानंतर त्रिपुर वात गाईच्या तुपात छान अशी भिजवून घ्यावी। ही वात आदल्या रात्रीही तुम्ही भिजवली तरीही चालेल। या 750 वाती असतात, बाजारात तुम्हाला ते सहज उपलब्ध होतील आणि जर तुम्हाला घरी बनवायच्या असतील तर ते तुम्ही करू शकता। हे हवन शक्यतोवर पूर्व बाजूला ठेवून करावे। आपण जो दिवा घेणार आहोत तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा आणि ओली हळद त्याला लावावी। दिव्याला हळदी कुंकू लावावा। जमिनीची पूजा आपण करून घ्यावी। थोड्या अक्षता ठेवून मग दिवा आपण ठेवावा। त्यानंतर वात त्यामध्ये लावायची आहे। तिथे आपण भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर असेल त्यानेही वात लावू शकतो। अशा प्रकारे भगवान शिवशंकरांसमोर अशी त्रिपुर वात आपण लावायची आहे। ही कृती एखाद्या मंदिरात जाऊनही तुम्ही करू शकता। भगवान शिवांचे नामस्मरण करत गाईचे तूप चमच्याने त्या त्रिपुर वातीमध्ये टाकायचे आहे आणि त्या दरम्यान ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपण आपल्या मुखातून चालूच ठेवावा। अशा प्रकारे 11 किंवा 21 वेळेस हा मंत्र तुम्ही म्हणावा। माता लक्ष्मीचाही मंत्र आपण यावेळी म्हणू शकतो। तसेच कुलदेवीचाही मंत्र किंवा 99 मंत्रही तुम्ही म्हणू शकता। कुठलाही मंत्राचा जप तुम्ही करावा। यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते, शांती प्रस्थापित होण्यास मदत होते। तर हवन झाल्यावर हा दिवा शांत होऊ द्यावा, म्हणजे सर्व वाती जळून गेल्यावर घराच्या आजूबाजूला तसेच शिवपिंडीवर हे भस्म आपण अर्पण करावे। जी पूजा मांडली आहे ती संध्याकाळी तशीच ठेवावी। दुसऱ्या दिवशी ही पूजा आपण निर्माल्यामध्ये विसर्जित करावी। आपल्याला या दिव्यांचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच करायचे आहे। चातुर्मासातील 4 महिने भगवान श्री विष्णू शेषसागरात विश्रांती घेत असल्यामुळे त्यांच्या वाटणीच्या कारभाराचे सूत्र महादेवांनी आपल्या हातात घेतलेले असतात। त्रिपुरासूर नावाचा दैत्य पृथ्वीवर हाहाकार माजवत होता। ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाल्यामुळे तो जास्तच उन्मत्त झाला होता आणि तो त्याचा नायनाट करण्यासाठी सर्व देवांनी महादेवांना साकडे घातले। तेव्हा महादेवांनी त्रिपुरासुराचा वध केला व श्री विष्णूंची भेट घेतली। तसेच 4 मासांचा कार्यकाल संपवून वैश्विक व्यवहाराची सूत्रे श्री विष्णूंच्या हाती सोपवली आणि महादेव तपश्चर्या करण्यासाठी त्यांनी प्रयाण केले। हरिहराची ही भेट अविस्मरणीय ठरली। म्हणून या दिवशी जो नर नारी या दोघांचे स्मरण करतो, श्रद्धेने बेल तुळस अर्पण करतो, त्यांना नक्कीच भगवान विष्णू आणि महादेवांचा आशीर्वाद हा अनेकोत्तम पटींनी प्राप्त होतो अशी मान्यता आहे। तर मंडळी, अशा प्रकारे हरिहर भेट ही अविस्मरणीय ठरलेली आहे। त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर देवांचे गेलेले वैभव त्यांना परत मिळाले। त्यामुळे देव आनंदी झाले आणि तेव्हा त्यांना भगवान शंकरांचे आभार मानण्यासाठी स्तुती गायली, दीप लावले, ज्याला आपण देव दीपावली म्हणून साजरी करत असतो। तर देवांप्रमाणेच आपल्या जीवनातील संकटांचे निवारण व्हावे, आपल्या आर्थिक किंवा आरोग्याच्या ज्याही काही समस्या असतील त्यांचं निवारण व्हावं आणि आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून अशा त्रिपुर वाती आपण नक्कीच आपल्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये आपण प्रज्वलित करायच्या आहेत आणि या दिवशी न विसरता आपल्याला दीपदानही करायचं आहे। त्रिपुर वात लावणे म्हणजे त्रिपुरासुराचे प्रतिकात्मक पेटवलेली चिताच मानली जाते असेही गृहीत धरून आपण त्रिपुर वात ही लावायची आहे आणि जे राहिलेले भस्म आहे ते आपण शिवशंकरांना अर्पण हे करायचे आहे। तर मंडळी, अशा प्रकारे त्रिपुर वात आपण कशी लावावी, त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी पूजाविधी कसा करावा, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।
तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.